माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना महादजी शिंदे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि त्यानंतर संजय राऊताच्या पोटातली जी मळमळ बाहेर पडली आहे ना, यावरून मला तरी प्रश्न पडतो की हा नक्की संजय राऊत आहे की गांजा राऊत आहे? अशा कुठल्या पद्धतीच्या गांजाची हा नशा करतो की महापुरुषांना सुद्धा सोडत नाही आणि त्यांचाही अपमान करण्याची ही मस्ती या राऊतामध्ये येते तरी कुठून? दिल्लीचाही तख्त राखणाऱ्या आणि पानिपतच्या पराभवाच्या जखमा पुसून काढण्याचा पराक्रम करणाऱ्या द ग्रेट महादजी शिंदेचा अपमान करण्याचा माज तुमच्यामध्ये येतो तरी कुठून? मराठी साहित्यिकांना दलाल म्हणण्याची ही मस्ती येते तरी कुठून? आज जर आचार्य अत्रे जिवंत असले असते ना, तर त्यांनी या राऊताची जोड्यानं पूजा मांडली असती. आणि एकेकाळी ज्या पवार साहेबांची बूट तुम्ही चाटत होतात, आज त्याच पवार साहेबांना, महाराष्ट्राच्या राजकारणातलं सगळ्यात धुरंधर व्यक्तिमत्व असणाऱ्या पवार साहेबांना त्यांनी कसं वागावं हे तुम्ही शिकवणार? अरे त्यांनी तर 2 मुख्यमंत्र्यांच्या मधला फरक स्पष्टच केलेला आहे ना, की एक मुख्यमंत्री हे फक्त 2.5 वर्षामध्ये 2.5 दिवस मंत्रालयात गेलेले होते, तर दुसऱ्या बाजूला माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास जिंकलाय. म्हणूनच पवार साहेबांनी त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे. जनतेनं राऊत तुम्हाला फक्त नाकारलेलं नाही तर लाथाडलेलं आहे. अरे आता तरी शहाणे व्हा, अन्यथा तुमच्या पक्षाचा समूळ विनाश व्हायला वेळ लागणार नाही. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं, जनतेनं शिक्कामोर्तब केलं आणि आता महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते असणाऱ्या पवार साहेबांनी सुद्धा शिक्कामोर्तब केलं आणि त्याच्यामुळे जी तुमची पोटदुखी सुरू आहे ना, ती महाराष्ट्रातल्या जनतेला अजिबात पटणार नाही.